बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांची बॉडी 2 दिवस मातोश्रीवर ठेवली होती असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केलाय। बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेण्यात आले का असा सवालही कदम यांनी केलाय। नेस्को सेंटरमधल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस। आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कळा सगळी माहिती, कळा सगळी माहिती। अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगले, तुम्ही आम्हाला संपवताय। आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन 1 दशक लोटत आहे, शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं। ज्या घरानं त्यांना सर्व काही दिलं, मला वाटतंय त्याच बाळासाहेबांच्या बाबतीत, त्याच उद्धवजींच्या बाबतीत बोलणं हे त्यांच्या तरी मनाला पटतंय का? थोडं शांततेनं जर विचार केला त्यांनी एकांतात बसून, तर कदाचित त्यांचं मन सुद्धा ह्या गोष्टीला साक्ष देणार नाही किंवा मनही ग्वाही देणार नाही। 2012ला झालेली घटना आज 2025ला रामदास कदमांना काही काम नाही का? आणि यात शिवसेनेची सत्तेची फळं चाखली, 5-5 वर्ष मंत्रिपद भोगले, त्या ह्या सगळ्या गोष्टी का आठवल्या नाही? मला वाटतं आता ह्या गोष्टी आठवणं म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत आहे। पण आता त्यांनी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपामध्ये बोलले की त्यांनी मोठ्या साहेबांचे ठसे घेतले होते का रामदास भाई तिथे? रामदास भाई होते का तिथे? येऊ देत होतं का त्यांना कोणी वरती? त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या काही ना काही खोटं बोल पण रेटून बोल असा रामदास भाईंचा स्वभाव आहे, तशा पद्धतीने ते बोलले। रामदास कदम हा अतिशय फालतू माणूस असल्याची टीका चंद्रकांत खैर यांनी केली। तर वाजंत्री ग्रुपच्या रामदास कदम यांना सभ्यता माहित नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। माझ्यापेक्षा 1 वर्ष लहान आहे तो। बरोबर, म्हणजे हे सगळे आरोप खोटे? खोटे म्हणजे काय? फालतू आहे तो, काहीतरी बोलायचं इतक्या मोठ्या माणसानं। ते म्हटले का 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाहेर बाकड्यावरती शोषून काढलेले आहे। आम्ही पण होतो ना, अजून काय? आम्ही पण होतो ना, आम्ही नेहमीच बसायचो। काय झालं? फालतू आहे तो, एकदम फालतू आहे रामदास भाई, एकदम फालतू आहे। की सभ्यता, सुसंस्कृतपणा कशाशी खातात हेच ज्या लोकांना कळत नाहीये, आणि जे सगळे एका वाजंत्री ग्रुपचे सगळे सदस्य झालेले आहेत त्यांनी काय वाजवावं हा त्यांचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, उनको उनके हाल पे छोड़ देते हैं।